अपनों से हो और जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो। मंजिलें मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिलें मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश न करें ये तो गलत बात है। बराबर कि नहीं? फिर कोशिश करना चाहिए कि नहीं? हाँ, तो फिर मैंने आता जेवढे विद्यार्थी सहभागी झाले होते आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार नाही पण सर्टिफिकेट तर नक्कीच आहे बाबा। मग सगळ्यांनी तयार व्हायचं आहे। असे आपले घरचे कंपनी ड्राईव्ह अँड एसे कॉम्पिटिशन मध्ये मोठ्या संख्येने त्यांनी भाग घेतला होता आणि बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचा आता गौरव करण्यात येईल। विद्यार्थ्यांनी यायचं पुढे आणि आपलं सर्टिफिकेट घ्यायचं। नाव घेऊया का? ओके ओके ठीक आहे। शेरीना अक्सलेन आले का? त्यानंतर हॅलो तन्वी रायपुरे, तन्वी संतोष रायपुरे आहे का? निधी नितीन शिंदे आलेले आहे का? तिचं जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे। पुढील अथर्व नरेंद्र आगरे आहे का? व्हेरी गुड। रितिका राजेश शेडगे व्हेरी गुड। सरांना विनंती करेन तुमचं कौतुक करायचं सर्टिफिकेट देऊन। हॅलो त्यानंतर मिहीर महेंद्र आंगळे आहे का? मिहीर महेंद्र आंगळे व्हेरी गुड। मकरंद आंगरे आहे का? हॅलो त्यानंतर पुढील स्पर्धक आहे नियती महेंद्र मोहिते। त्यानंतर तन्वी रायपुरे नसतील तर पालक असतील त्यांनी पुढे आलं तरी चालेल नाही का? जान्हवी मुकेश वाघमारे निबंध लेखन। परिणिता फुलदेले व्हेरी गुड। टाळ्या वाजवून कौतुक करा सगळ्या चिमुकल्या मुलांचा। अतिशय जोरदार असा प्रतिसाद होता या स्पर्धेसाठी। अनुष्का गणेश वागडे धन्यवाद। टाळ्या वाजवण्यासाठी कंजूसी करू नका कृपया करून, त्यांना प्रोत्साहन आहे हे। जविष्का अँटॉन आहे का? त्यानंतर धन्यवाद सर, आपण स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो। त्यानंतर पुढील जे काय प्रमाणपत्र आहे
म्युझिक व्हेरी गुड. आभार बेटा. त्यानंतर पुढील स्पर्धक तेजस्विनी गवाली. तेजस्विनी गवाली. व्हेरी गुड. शाबास शाबास बेटा. तनिष बागडे. तनिष बागडे लवकर ये बेटा. चालू. त्यानंतर पुढील स्पर्धक आहे भूमी शेडगे. भूमी शेडगे. धन्यवाद. वा वा व्हेरी गुड. छान छान. निधी शिंदे. निधी शिंदे आले का? व्हेरी गुड. शाबास. अनुष्का वागडे. त्यानंतर नित्या बोरा. व्हेरी गुड. कृतिका गुप्ता. शाबास. हर्ष घोसाळकर. शाबास. व्हेरी गुड. तनुज रामोशी. तनुज रामोशी. जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करा. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. व्हेरी गुड. त्यानंतर निहारिका नरेंद्र बोरा. निहारिका नरेंद्र बोरा. व्हेरी गुड. त्यानंतर स्वानंदी मोहिते. स्वानंदी सुनैद मोहिते. शाबास बेटा. मिहिर महेंद्र आंग्रे. मिहिर आहे का? शाबास. रितिका गुप्ता. रितिका गुप्ता. वा वा कौतुक करा टाळ्या वाजवून. दृष्टी गुप्ता. त्यानंतर पूर्व पेंढारकर. पूर्व सुनील पेंढारकर. त्यानंतर चैतन्य घवाली. अथर्व चैतन्याची बहीण आहे. अथर्व आहे. अथर्व आहे. त्यानंतर जान्हवी वाघमारे चित्रकला स्पर्धेमध्ये. त्यानंतर किरण संतोष रामोशी. किरण संतोष रामोशी आहे का? जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करा. व्हेरी गुड. शाबास. परिणिता फुलझेले. परिणिता फुलझेले. त्यानंतर अनन्या नितीन वानखेडे. अनन्या नितीन वानखेडे. शाबास. क्रिश फुलझेले. क्रिश फुलझेले. त्यानंतर सॅन्था विस्कर. सॅन्था विस्कर आहे का? जेविस्का अँटॉन. धन्यवाद सर. 7 ते 12 वयोगटामध्ये विद्यार्थी
तर उत्तेजनार्थ बक्षीससाठी पात्र झालेली हॅलो चित्रकला ना करायचंय बक्षीस घेऊन चित्रकला स्पर्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन लहान गट 7 ते 12 वयोगट आणि त्यांना विषय होता धम्मध्वज उत्तेजनार्थ बक्षीस उत्तेजनार्थ बक्षीस जे आहे ते कुमारी त्रिशा बिपिन फुलझेडे त्रिशा सॉरी त्रिश फुलझेडे उत्तेजनार्थ बक्षीस आहे। त्यानंतर तृतीय क्रमांक आहे कुमारी भूमी राजेश शेळगे, टाळ्या वाजवून कौतुक करा भूमी। त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे कुमारी निधी नितीन शिंदे, द्वितीय टाळ्या वाजवून कौतुक करा सगळ्यांनी। त्यानंतर निधी नितीन शिंदे पुढील दिलेला होता आणि उत्तेजनार्थ जे काय बक्षीस आहे तर मी आयुष्यमान मिलिंदजी खंदारे सर यांना विनंती करेल की त्यांनी स्टेज कडे यायचं आहे आणि त्यांनी काही बक्षीस द्यायची आहे। उत्तेजनार्थ आहे कुमारी किरण संतोष रामोशी, टाळ्या वाजवून कौतुक करा। उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेले आहे। पुढील स्पर्धकांनी पण तयार राहिलेला आहे। शाबास। तृतीय क्रमांकाचं बक्षीस कुमार चैतन्य गौडी आलेला नाही। धन्यवाद सर, आपण बक्षीस दिलात, मुलांना कौतुक केलं, आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं अशी मी त्यांना विनंती करतो। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जे आहे कुमारी परिणिता बिपिन फुलझेडे, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पात्र ठरलेले आहे। मी नितीन मांडरे सर यांना विनंती करेल त्यांनी स्टेज कडे यायचं आहे आणि पुढील बक्षीस द्यायचे आहे। प्रथम क्रमांकाचं बक्षिसाचे मानकरी आहेत कुमारी जान्हवी मुकेश वाघमारे, सरांना विनंती करत त्यांनी ते बक्षीस द्यायचं आहे। सरांना बक्षीस जे आहे त्या बक्षिसाची मानकरी आहे शेरीना एक्सलिन। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जान्हवी मुकेश वाघमारे, टाळ्या वाजवून आणि कौतुक करायचं आहे। अतिशय सन्मानाची गोष्ट आहे, आपल्याच आईकडून बक्षीस प्राप्त करते मुली, खरोखरच धन्यवाद ताई। आपण स्थानापन्न व्हायचं अशी मी विनंती करतो। त्यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आणि त्या बक्षिसाचे मानकरी, त्यासाठी म्हणून ते बक्षीस देण्याकरिता
मिसेस रायपुरे ताई यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं स्टेजकडे. आणि प्रथम क्रमांक मकरंद महेंद्र आंग्रे आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करायचं आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. तर त्या निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरलेले त्या विद्यार्थी आपला जो निबंध आहे तो प्रकट वाचन करून दाखवायचा आहे. लाऊड रीडिंग आपल्याकडे तुमचा निबंध दिला जाईल आणि तुम्ही कसे विचार मांडलेले आहेत तर ते या ठिकाणी सादर करायचे आहेत, वाचून दाखवायचं आहे. तर नंबरनुसार ते त्यांनी म्हणजे नंबरनुसार सांगतो त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. मकरंद आंग्रे, त्यानंतर जान्हवी मुकेश वाघमारे, शेरिना एक्सलिन, अथर्व आंग्रे. तर या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. मकरंद आंग्रे, मी मकरंदला विनंती करतो की त्यांनी आपला निबंध जो आहे तो वाचून दाखवायचा आहे. Ambedkar Jayanti is celebrated all over the country on 14th April on the occasion of birth anniversary of Dr. Babasaheb Ambedkar, who was born on 14th April 1891 in Madhya Pradesh. His birthday is a day to remember him and his efforts to improve the society. Ambedkar Jayanti is also known as Deep Jayanti. It is one of the main festivals for the people who belong to Dalit class. Dr. Babasaheb Ambedkar was the first Dalit who completed his education in India. After that, he completed his graduation from Columbia University and London School of Economics. He completed his education and achieved a degree in political science, economics and law. He was an Indian jurist, political leader, philosopher, anthropologist, creative writer and for Buddhism in India. He faced a lot of injustice in his life, like his education journey was not much easier than others. After the independence, Dalits were treated as untouchable and faced a lot of discrimination everywhere. But Dr. Babasaheb Ambedkar came ahead and fought for them and got Dalits their equal rights and freedom. Dr. Babasaheb Ambedkar contributed a lot to make Indian law and education, and he was the first law minister and chairman of drafting committee of Indian Constitution, as well as he is also known as father of Indian Constitution. One of the biggest achievements of Dr. Babasaheb Ambedkar was Bharat Ratna Award and won in 1990. Dr. Babasaheb Ambedkar was a great political leader of Indian history. We should give him respect and tribute to what he has contributed to Indian Constitution and society. Because of him, the students who are not able to get education in high-level institute, Dr. Babasaheb Ambedkar helped those students. We are proud that such a noble soul was born in our country. Thank you. त्यानंतर 2 नंबरचे बक्षीस पात्र असणारी विद्यार्थिनी जान्हवी मुकेश वाघमारे तिला विनंती करेन तिने आपला निबंध वाचून दाखवायचा आहे. जय हिंद सगळ्यांना. Good evening everyone. My name is Janvi Mukesh Waghmare and first of all Dr. Babasaheb Ambedkaraंची जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. And today I am going to present my essay on the topic my favorite festival Dr. Babasaheb Ambedkar Jayanti. In India, there are many festivals which are celebrated, but one of my favorite festivals is 14 April. This special day is known as birth anniversary of the greatest leader, Dr. Babasaheb Ambedkar. This day is celebrated with great enthusiasm, respect and happiness.
This day not only celebrated in our India, but in other countries too. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891 at Mahu in Madhya Pradesh. He was one of the greatest leaders and a thinker of India. Dr. Babasaheb Ambedkar was a visionary, social reformer and a political leader. He is also known as father of the Indian Constitution. At a very young age, he faced discrimination and untouchability. In this miserable condition, he worked hard and got educated. He completed his studies in India and went to study in United States and United Kingdom. He achieved degree in political science, economics and law. Dr. Babasaheb Ambedkar not only fought for the rights but gave rights to everyone. We celebrate this festival by buying new clothes, preparing delicious sweets, making rangoli, lighting candles, decorating homes and Bihar. We mainly celebrate this festival in Buddha Vihar. In Buddha Vihar, we held many programs and competitions like drawing, essay writing, speech, dance and bhingit. Lots of family meet together and greet each other and share the sweets. I like this festival very much. Thank you.